नमस्कार दर्शकांनो, माझ्या आजच्या कथनाचं शीर्षक आहे चूक भूल माफ असावी. मी कुसुम चंद्रगुप्ता चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर चूक भूल माफ असावी, करूया आता सुरुवात. कित्येक वर्षांचं असतं आपलं आयुष्य. या लांबलचक आयुष्यात आपल्या हातून कितीतरी चुका होत असतील, नव्हे होतातच. काही वेळा आपली चूक झाली हे देखील आपल्याला माहीत नसतं, कळतच नाही. या संदर्भात एक अगदी लहान गोष्ट. माझी मैत्रीण रिचा एकटी असते, नोकरी फुल टाईम. घरी परतताना एका पार्कमधून शॉर्टकट घेते, तिथे थोडी बसते आणि मगच ती तिच्या घरी जाते. एकदा पार्कमध्ये तिला 6 वर्षांची पाखी नावाची मुलगी भेटली. मुलगी बडबडी. रिचाशी छान जमलं तिचं. पाखीने रिचाची सगळी माहिती विचारली, अगदी मोठ्या माणसासारखी, आणि स्वतःचीही तिला दिली. जमलेल्या रिचाचं बऱ्याचदा बोलण्याकडे लक्ष नसायचं. एकदा पार्कमधून आली ती तेव्हा फार व्यग्र होती. म्हणाली, अगं त्या पाखीची आई मला बघून न बघितल्यासारखं करून गेली बघ. एरवी अगदी बोलते, हसते. 2-3दा झालं असं, का काही कळत नाही. तू डायरेक्टली विचार की तिला, मी म्हणाले. रिचाने तेच केलं आणि मग तिला सगळा उलगडा झाला. रिचाला ऑफिसात कोणीतरी विचारलं होतं म्हणे, तू त्या बुलबुल सिंगला ओळखतेस ना? तेव्हा रिचा म्हणाली, नाही, कारण तिला पाखीची आई म्हणजेच बुलबुल सिंग हे माहिती नव्हतं. पण पाखीने आईला तिला तिच्याशी सगळं सांगितलेलं होतं, म्हणून पाखीची आई तिला चांगली ओळखत होती. अर्थात मी विसरते बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी, रिचा म्हणाली. आणि ते खरंही होतं बरं का. अगं तू लक्षात ठेवण्याकरता मेमोनिक्सची पद्धत वापरत जा, मी तिला म्हटलं. आधी मला हे सांग, तू तिला अप्रोच कसं केलंस? मी तर नसते बाई करू शकले, मी विचारलं. आणि खरंच आहे ते, मी जर रिचासारख्या परिस्थितीत असते तर असं जाऊन पाखीच्या आईशी बोलणं मला जमलं नसतं. रिचा हसली, मला म्हणाली, अगं काही नाही, सरळ चूक भूल माफ असावी म्हटलं मी तिला. आणि मग झाला की सगळा खुलासा. खरं आहे, रिचाची चूक होती की तिनं नाव लक्षात ठेवलं नव्हतं किंवा कदाचित विचारलं नव्हतं. हिच्या आईने गैरसमज करून घेतला, ही तिची चूक होती. पण रिचाने झाल्या चुकीची क्षमा मागितली आणि सगळं ठीक झालं. इथे खरं तर रिचाची फारशी अशी चूक नव्हती, पण तरीही तिने खुल्या मनाने चूक भूल माफ असावीचा आधार घेतल्यानंतर त्यांच्या ओळखीमधला कारण नसताना येणारा तणाव नाहीसा झाला होता. आणखीन एक बाईत, एका कंपनीची टॉप एक्झिक्युटिव्ह. तिने खूप साऱ्या व्हॉट्सॲप ग्रुप्समधनं आपलं नाव काढून ती म्हणते, सगळं बघत बसले तर वेळ फार जातो आणि जर नाही बघितलं तर बऱ्याच लोकांचे गैरसमज होतात की आपण त्यांना रिस्पॉन्ड करत नाही आणि ॲप्रिशिएटही नाही. तिनेही ग्रुप सोडताना सगळ्यांना उद्देशून एक मेसेज पाठवली, चूक भूल माफ असावी अशा अर्थाची. रुसलेल्यांचा सगळा रुसवा गेला, ती म्हणाली. आता ज्यांना माझ्याशी बोलायचे ते डायरेक्टली व्हॉट्सॲप पाठवतात. आता ह्या 2 गोष्टी होत्या अल्पपरिचितांबद्दल. पण आपल्या जवळची जी माणसं असतात, नातेवाईक म्हणा, मित्र म्हणा, कुटुंबातले लोक देखील आहेत, ह्यांना तर चूक भूल माफ असावी म्हणावंच लागतं, कारण ह्यांच्याशी गैरसमज व्हायचेच प्रकार जास्त होतात. आता चूक भूल माफ असावी हे 4 शब्द अगदी असेच म्हणायचे असं मुळीच नाही. आपल्या दुसऱ्याशी असलेल्या समीकरणावर ते असतं. आपल्या मुलावर कधीकधी आई अगदी उगीच ओरडते, ती काही त्याला चूक भूल माफ कर वगैरे म्हणणार आहे का? अजिबातच नाही. ती त्याला थोपटेल, जवळ घेईल किंवा मोठी माणसंही कधीकधी चुकतात हे समजावून सांगेल, त्याला ते कळेल देखील. नवरा बायकोमधली भांडणं देखील चूक भूल माफ असावी ही भावना मनात ठेवून जर दोघे वागले तर मुळातूनच संपू शकतात. अर्थात हे अगदी मनातून आलं पाहिजे. जर त्याच चुका परत परत होणार असतील तर चुका करून त्यांची माफी मागितली तरी त्यांचा काही उपयोग होत नाही, कारण त्या माफीला महत्त्व उरत नाही. ही आणखी एक 2 मित्रांची जुनी गोष्ट. एकाकडे एक मोठी पार्टी होती, दुसऱ्याला बोलवायचं कोणत्या तरी कारणानं राहून गेलं. पार्टी संपता संपता त्यांच्या ते लक्षात आलं, आता काय करायचं?
त्यांना काहीतरी सुचलं. पाहुणे गेल्यावर त्यांनी मोठाल्या डब्यांमध्ये खाणं सगळं पॅक केलं. मित्राकडे गेले दोघे. प्रथम झाल्या चुकीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली आणि मग एकत्र बसून चौघे जेवले. चूक भूल माफ असावी या अतिशय पॉवरफुल प्रिन्सिपलचा दोन्ही कुटुंबांना सुखद अनुभव आला. हलगर्जीपणामुळे तुटण्याची शक्यता असलेले संबंध अभंग राहिले. चुका आपल्या सगळ्यांच्या हातून होतात, कळत किंवा न कळत. पण वेळेवर योग्य ते पाऊल उचललं, चूक कबूल केली तर चुकांचे होऊ शकणारे वाईट परिणाम बऱ्याचदा टळू शकतात. म्हणूनच हृदयात जतन करून ठेवा ही भावना आणि गरज असेल तेव्हा तोंडातून बाहेर पडू दे. चूक भूल माफ असावी.